डिजिटल क्रिएटर तर होतेच, पण त्याआधी मेकअपचं जे नॉलेज होतं ते मला होतं. आय मीन मेकअपमध्ये मी इन्व्हॉल्व होते खूप आधीपासून, चाइल्डहूडपासून. आणि डिजिटल क्रिएटर ते मेकअप आर्टिस्ट असं नाही आहे. आधी मी मेकअप स्टार्ट केला आणि मग नंतर मी डिजिटल क्रिएटर झाले. मी असं सांगेन की यूट्यूबपासून माझी ही मेकअप जर्नी स्टार्ट झालेली. हॅलो फ्रेंड्स, मी सुप्रिया कुऱ्हाडे. सोशल स्टारमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आज आपल्या सोशल स्टारच्या प्लॅटफॉर्मवर आलेली आहे प्रियंका दिवटे आणि ती एक सोशल इन्फ्लुएन्सर आहे. त्याचबरोबर ती मेकअप प्रोफेशनल आणि डिजिटल क्रिएटर देखील आहे. आपण तिचं सोशल स्टारमध्ये स्वागत करूयात. प्रियंका, तुझं कार्यक्रमात खूप खूप स्वागत. थँक्यू. आम्हाला खूप आनंद झालेला आहे तू आज इथे आलेली आहेस, कारण एकंदरीतच तुझी ग्रोथ पाहता तुझे रील्स इतके छान असतात. मी तुझं सगळं अकाउंट मी स्वतःसुद्धा फॉलो करते आणि तुझे मेकअप ट्युटोरियल्ससुद्धा फॉलो करत असते, कारण आम्हाला या प्रोफेशनमध्ये वी हॅव टू बी अपडेटेड विथ द मेकअप. एक साधारण डिजिटल क्रिएटर, कारण आधी तू खूप रील्स बनवलेले आहेस आणि तिथून ते डायरेक्टली मेकअप प्रोफेशनल किंवा मेकअप ट्युटोरियल्स, तर या सगळ्या प्रवासाबद्दल काय सांगशील? मेकअपचं तर माझं आधीपासूनच होतं. म्हणजे मेकअप स्टार्ट हा मी यूट्यूबपासून केलेला. ओके. तर डिजिटल क्रिएटर तर होतेच, पण त्याआधी मेकअपचं जे नॉलेज होतं ते मला होतं. आय मीन मेकअपमध्ये मी इन्व्हॉल्व होते खूप आधीपासून, चाइल्डहूडपासून. आणि डिजिटल क्रिएटर ते मेकअप आर्टिस्ट असं नाही आहे. आधी मी मेकअप स्टार्ट केला आणि मग नंतर मी डिजिटल क्रिएटर झाले. मी असं सांगेन की यूट्यूबपासून माझी ही मेकअप जर्नी स्टार्ट झालेली. आणि त्यानंतर मग मी टिकटॉकवरती रेग्युलर अपडेट होऊ लागले. टिकटॉकवरती माझे मेकअप व्हिडिओजला तेवढं नाही, पण माझ्या मोटिवेशनल व्हिडिओजला आणि डान्स व्हिडिओज, बोलण्याचे व्हिडिओज खूप जास्त व्हायरल होऊ लागले. म्हणून मी त्यामध्येच मी बोलली की याला जास्त बूस्ट मिळत आहे, तर मी हेच करते कंटिन्यू. आणि बोलली की हळूहळू मग मी लोकांना सांगेन, म्हणजे सोशल मीडियालाच सांगेन की मला बूस्ट मिळते ना, सोशल मीडियावरती मला लोक ओळखू लागतात. मग त्या ओळखीचा थोडासा नंतर मी सांगेन की सोशल मीडियाला मी माझ्या मेकअपच्या ह्याच्यामध्ये खेचेन. बरोबर. खरं तर मोटिवेशनल स्पीकिंग जसं तू म्हणालीस की ते सुद्धा तू तुझ्या ट्युटोरियल्सच्या दरम्यान करत असतेस, कारण खूप स्टुडंट्स असतात तुझ्या आजूबाजूला आणि मी त्या पण रील्स तुझ्या पाहिलेल्या आहेत. खूप छान बोलतेस, खूप छान इंटरॅक्टिव्ह सेशन्स असतात तुझे. पण आधी जेव्हा भयंकर आणि खूप रील्स टाकतच होतीस, तर तेव्हा तुझा रिस्पॉन्स कसा येत होता इन्स्टाकडून किंवा जे तुझे फॉलोअर्स होते त्यांच्याकडून? नक्कीच खूप भन्नाट रिस्पॉन्स होता आणि मला वाटतं की त्यामुळेच मी आता वेल नोन झाली आहे. कारण इंस्टाग्राम असं आहे ना, अल्गोरिदमच तसं आहे की आपल्याला जास्त अपडेटेड राहावं लागतं आणि जो जास्त अपडेटेड राहतो त्यालाच सोशल मीडिया जास्त ओळखू लागते. बरोबर. आणि तो रिस्पॉन्स खूप छान आहे आणि अजूनही खूप सुंदर रिस्पॉन्स आहे. येस, कारण एकंदरीतच कमेंट्स आणि सगळं पाहता ते इतकं पॉझिटिव्ह आणि इतकं छान असतं तुझ्या अकाउंटवरचं. PhD हा एक तुझा जिव्हाळ्याचा विषय झालेला आहे, कारण PhD ही तुझी स्वतःची मेकअप इन्स्टिट्यूट आहे. त्याच्याविषयी काय सांगशील? कारण ते एक तू मध्ये अनाऊन्स केलंस की आम्ही PhD सुरू करतो, एक नवीन प्रोजेक्ट सुरू होतं. सो त्याची कशी सुरुवात झाली? PhDचा पेज आहे माझा इंस्टाग्रामवरती, म्हणजे माझा प्रियंका दिवटे पेज तर आहेच, पण PhDचा एक पेज आहे. तो आधीपासूनच मी स्टार्ट केलेला. त्याला PhD मी नंतर नाव दिलं. आधी त्याचं नाव होतं गर्ल्स टॉक, कारण मला आधी सांगायचं नव्हतं सोशल मीडियाला की मी ॲज अ मेकअप आर्टिस्ट सुद्धा वर्क करणार आहे. आणि PhD हे फक्त PhD असं नाव नाही आहे, इट्स अन इमोशन फॉर मी. माझ्यासाठी एक इमोशनल गोष्ट आहे, कारण माझं पूर्ण नाव आहे त्यामध्ये, प्रियंका शैलेश दिवटे, पप्पांना इन्क्लुडेड. कारण मोस्ट ऑफ मेकअप आर्टिस्ट किंवा मोस्ट ऑफ असे म्हणजे मी जरी बघितले सोशल मीडियावरती की फक्त पहिलं नाव आणि शेवटचं नाव किंवा फक्त पहिलं नाव, तर मला असं टिपिकल नाव नको होतं, प्रियंका दिवटे मेकओव्हर वगैरे. मी बोलली की काहीतरी वेगळं पण माझ्याशीच कनेक्टेड. बोलली की PhD हे एक इमोशन आहे. आणि जसं माझं स्टुडिओ आहे PhD मेकअप स्टुडिओ, ते फक्त असं एक मेकअप स्टुडिओ नाही, एक मेकअप इन्स्टिट्यूट असं नाही आहे, ते माझ्यासाठी एक घर आहे, ती एक फॅमिली. तू फॅमिली आहे. कारण सकाळी सुरुवात सकाळची अशी होते, भजन लागतं आमच्या स्टुडिओमध्ये, ओम भूर्भुवस्वः लागतं. तर एक मंदिर सुद्धा आहे माझ्यासाठी, देवाची पूजा होते स्टार्टिंगला. त्यानंतर मग लक्ष्मी येते. लक्ष्मी म्हणजे माझ्या स्टुडंट्स गर्ल्स, तर ती येते, लक्ष्मी सुद्धा येते. आणि नंतर एक छोटंसं किचन सुद्धा आहे, आम्ही तिथे कॉफी बनवतो. सो एव्हरीथिंग इज देअर माझ्या स्टुडिओमध्ये. सगळे प्रॅक्टिस तर होतेच, रील्स पण होतात, तो एक म्हणजे एक शूट स्टुडिओ पण झाला. सो एव्हरीथिंग इज PhD आणि आता ते माझ्यासाठी माझं म्हणजे सेकंड होमच झालंय.
आणि तुझ्या स्टुडंट्स बरोबरचं जसं मी तुला म्हटलं की एक खूप इंटरॅक्टिव्ह सेशन्स तुझे होत असतात, म्हणजे तू या माध्यमातून मोटिवेशनल स्पीकिंग करतेस, त्यांना काही सोशल व्हॅल्यूज शिकवतेस, किंवा जसं तू म्हणालीस की तुझ्याकडे लक्ष्मी येत आहेत, स्त्रिया येत आहेत, महिला येत आहेत खूप जास्त, तर त्यांनी स्वतःवर कसा विश्वास ठेवायचा हे सुद्धा तू त्यांना शिकवतेस. तर मग हे कुठून आलं, किंवा हे का वाटलं तुला हे करावंसं? फॅमिली मे बी, माझ्या मम्मीकडून, पप्पांकडून. कारण पप्पांनी नेहमी मला तू मुलगी आहेस असं नाही, की तू कोणीतरी एक स्ट्रॉंग गर्ल आहेस असंच समजून मला वागवलंय. आणि ती वागणूक मी माझ्या स्टुडंट्सलाच नाही तर माझ्या प्रत्येक फ्रेंडला, माझ्या आयुष्यामध्ये जी कोणी व्यक्ती येते, वुमेन स्पेशली, त्यांना मी मोटिवेट करत राहते. आणि माझी सवय खूप आधीपासूनची आहे, कारण मी स्वतः ती आहे. आणि मला वाटतं की माझ्या आजूबाजूच्या प्रत्येक व्यक्ती ना ती पॉझिटिव्ह वाईब्समध्ये राहावी. आणि हे नकळत झालंय, म्हणजे मी असं ठरवून वगैरे केलेलं नाहीये. जेव्हा जेव्हा माझे स्टुडंट्स मला ॲट द ग्रॅज्युएशन डे ना, त्यांचा हाच असतो, म्हणजे प्रत्येक स्टुडंट हे बोलतेच माईकवरती की मॅम तुम्ही आम्हाला मेकअप तर शिकवलाय, पण जो कॉन्फिडन्स दिलाय ना, मला एकदम भरून येतं. म्हणजे खूप इमोशनल होते मी या बाबतीत. तेव्हा मला क्लिक झाला, अरे मी फक्त मेकअप शिकवत नाही, मी फक्त एज्युकेटेड नाही आहे, तर मी एक कॉन्फिडन्स किंवा मोटिवेशन पण आहे त्यांच्यासाठी, म्हणजे त्यांच्यासाठी एक इन्स्पिरेशन सुद्धा आहे. मी त्यांना नेहमी सांगत असते की जर मी हे करू शकते ना, तर तुम्ही हे करू शकता. त्यामध्ये ते बूस्ट होतात. आणि आपण जसं म्हणतोय की सोशल इन्फ्लुएन्सर, तर आपण इन्फ्लुएन्स करतो अ ग्रुप ऑफ कम्युनिटी, अ ग्रुप ऑफ सोसायटी. कितपत हे महत्त्वाचं असतं की आपला जो काही डिजिटल कंटेंट आपण क्रिएट करतोय तो योग्य पद्धतीनेच समाजापर्यंत पोहोचावा? तुला काय वाटतं? कारण भयंकर कंटेंट हा इन्स्टावर म्हण किंवा आताच्या सोशल प्लॅटफॉर्म्सवर येतोच आहे सतत. तर हा योग्य कंटेंट पडावा आणि तो योग्य कंटेंट तो पोहोचावा, हे तुला ॲज अ डिजिटल क्रिएटर म्हणून काय वाटतं, किंवा मोटिवेशनल स्पीकर म्हणून काय वाटतं? नक्कीच मला असं, म्हणजे इंस्टाग्राम किंवा सोशल मीडिया, यूट्यूब, इंस्टाग्राम सगळंच इतक्या जास्त प्रमाणात लोक यूज करतायत ना, आणि कुठेतरी मला असं वाटतं की आपण जेव्हा एकटे असतो घरामध्ये, तेव्हा कुठेतरी आपल्याला असं वाटतं की आपण एकटे आहोत आणि दुःखात आहोत, किंवा कोणी आपल्याला काही बोललं की त्या विचारात आहोत. तर माझा एखादा व्हिडिओ कोणत्या एकट्या माणसाला सुद्धा असं जागृत करेल, सांगता नाही येत ना, कधी आपण दुसऱ्यांना इन्स्पायर करू. तर त्याच हेतूने मी व्हिडिओ करते की एका व्यक्तीला तरी हेल्प झाली ना, माझा व्हिडिओ म्हणजे मी समाधानी झाली असं असतं माझ्यासाठी. आणि हे समाधानच मिळणं फार गरजेचं आहे माझ्या मते, कारण ॲज अ सोशल इन्फ्लुएन्सर एक कुठेतरी ती सोशल जबाबदारी, सामाजिक जबाबदारी जी आपण म्हणतो ती कुठेतरी तुमच्या खांद्यावर असतेच असते. आणि आपण जसं मगाशी PhD बद्दल बोलत होतो की तू म्हणाली खूप माझा तो जिव्हाळ्याचा विषय आहेच तुझा. PhDचे जेवढे स्टुडंट्स आहेत, आता तुझा आय थिंक थर्ड बॅच ग्रॅज्युएट झाला, फिफ्थ बॅच ग्रॅज्युएट झाला, हे सगळे थर्ड बॅच ग्रॅज्युएट झाले, तर फोर्थ बॅच आहे. ओके. आणि हे सगळे स्टुडंट्स तुझ्याशी इमोशनली, मेंटली भयंकर कनेक्टेड आहेत, कारण मी ते तुझे सगळे सेशन्स पाहिले इन्स्टावरचे, त्यांचं तुझ्याशी असलेलं ते बॉन्डिंग, ते कनेक्शन, ते एक कोणतरी मेकअप प्रोफेशनल आहे आणि तो आदर तर ऑफकोर्स असणार आहे, पण ते एक मैत्रीचं आणि प्रेमाचं खूप नातं आहे तुझ्याशी. तर मग हे कसं जपतेस, हे कसं करू शकतेस? हे मीच ऍक्च्युली, म्हणजे बोलतो ना आपण जेव्हा जीव लावतो तेव्हा समोरची व्यक्ती आपल्याला जीव लावते, तसंच आहे. पहिले 2 दिवस सोडले ना, पहिले 2 दिवस आमची थिअरी असते, तेव्हा मी थोडीशी स्ट्रिक्ट असते की थिअरी असते, पण थर्ड डेला मी त्यांना सांगते की मी सोशल मीडियावरची प्रियंका दिवटे नाही आहे, मी तुमची एज्युकेटर, मी तुमची मैत्रीण आहे. आणि तसंच समजून आपण 40 दिवस काम करायचं आहे. आणि थोडेसे मी कनेक्ट होत असते, म्हणजे आमच्या गप्पा गोष्टी चालू असतात मध्ये मध्ये, खूप मजा. असं म्हणजे काही जण मॅरिड असतात आणि ते बोलतात की आम्ही ना PhDमध्ये येतो ना, स्टुडिओमध्ये येतो तेव्हा आमचे सगळे दुःख विसरतो. तर मला वाटतं हे मी कमवलंय जास्त. राईट. कारण जसं तू म्हणालीस की ते एक घर झालंय तुमच्या सगळ्यांचं, सगळ्या जणींचं, आणि त्या घरात येऊन तुम्ही एकमेकांशी गप्पा करता. आणि खरं तर स्टुडंटचं पण कौतुक की मला इतकं प्रेम देतात, रिस्पेक्ट तर देतात, पण प्रेम पण देतात. माझी आत्ताच्या बॅचची स्टुडंट्स मी तुम्हाला सांगते, आय लव्ह हर स्पेशली, कारण सकाळ सकाळी मला असं छान नाश्ता घेऊन येते. तर ते या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये जो आनंद मिळतो ना मला, की कोणीतरी जे मला ओळखत नव्हतं आता 2 दिवसांमध्ये ती माझ्यासाठी इतकं सगळं करून आणते. सो हा आनंद वेगळा आहे. प्रियंका, मी ना तुझे एकंदरीत रील्स पाहिले, तर तुझे रील्स हे जनरली नॅचरल बॅकड्रॉपवर तर असतात, पण तुझेही फार म्हणजे नॅचरल लुकमध्ये तू रील्स करते, कारण मेकअप प्रोफेशनल असून सुद्धा खूप मेकअप आहे, किंवा प्रियंका ही प्रियंका वाटतच नाही आहे असं कुठेच आम्हाला वाटत नाही आहे. तर मग हे कसं करतेस? कारण मग हे का असं का करावं असं वाटतंय तुला?
मेकअप माझ्यासाठी मूडवरती डिपेंड आहे. की असं असतं ना काही जणांचं की कॉन्फिडन्स मेकअपमुळे येतो, असं काही नाही आहे. म्हणजे तुम्ही ज्यामध्ये कम्फर्टेबल आहात तो तुमचा कॉन्फिडन्स. आणि मला जेव्हा मूड येतो की मला आता लायनर लावायचं आहे, मी लायनर लावून व्हिडिओ करते, किंवा मला काहीच मेकअप नाही करायचं आहे. इवन आत्तासुद्धा जेव्हा मला स्टुडंट्सला डेमो द्यायचा असतो किंवा जेव्हा मी स्टुडिओमध्ये जाते, असं नाही आहे की स्टुडंटसमोर मी मेकअप करूनच जाऊ. मी ॲज अ नॅचरल वेनी सुद्धा जाऊ शकते त्यांच्यासमोर. की असं असतं ना काही जणांचं की मला लाज वाटते, माझा फेस रिव्हील होईल वगैरे वगैरे. तसं काही नाही आहे. मला ज्यामध्ये कम्फर्ट आहे मी त्यामध्ये असते. आणि जेव्हा मी दुसऱ्यावरती मेकअप करते, मी हेच मनात ठेवून मेकअप करते की समोरची व्यक्ती समोरची दिसावी. हे किती गरजेचं वाटतं तुला ॲज अ मेकअप प्रोफेशनल? मी हे तुला विचारते हा प्रश्न की जेव्हा तुम्ही मेकअप करता त्यावेळेला हे तुम्हीच आहात हे खरं तर कळलं पाहिजे की तुम्ही काहीतरी कोणीतरी वेगळेच आहात. अशाही काही पद्धतीच्या रील्स इन्स्टावर किंवा अजून काही प्लॅटफॉर्म्सवर येत असतात की आत्ता बिफोर हा एक वेगळाच चेहरा आहे आणि आफ्टर हे काहीतरी भलतंच झालं आणि ओळखायलाच येत नाही आहे व्यक्ती. तर ॲज अ प्रोफेशनल तुला काय वाटतं की हे किती गरजेचं आहे की मेकअप हा तुमचे फीचर्स एनहान्स करतो खरं तर तो कुठेतरी लपवतो असं नाही झालं पाहिजे? काय म्हणणं आहे तुझं याच्यावर? जसं आपण म्हणजे तुम्ही विचारलं की प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट, खरं तर हेच काम असतं प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट, की जी व्यक्ती आहे ती नॅचरली तशीच दिसावी. हलकाचा मेकअप हे काय आहे, 2 टोन्स लाईटर, राईट, 2 टोन्स तुमचे एनहॅन्स करणं, राईट, तुमचे 2 दुप्पटीने फीचर्स एनहॅन्स करणं हे मेकअपचं काम आहे. ती व्यक्ती पूर्ण चेंज करणं हे मेकअप नाहीये. आणि ॲज अ पर्सन किंवा मी ब्रायडल मेकअप्स करते आणि मी सुद्धा जर ॲज अ ब्राईड मी कोणाला बघेन किंवा मला सुद्धा असं फील असेल की मला ब्राईडमध्ये मी कशी दिसावी, तर मी दिसावी. राईट. एवढं म्हणजे नवऱ्याने ऍटलीस्ट लग्न झाल्यावर आपल्याला ओळखावं की बाबा मी हिच्याशीच लग्न केलंय आणि तो तितकाच छान आणि सटल असावा मेकअप, असं मला वाटतं. मेकअप ट्युटोरियल्स जे तू करतेस ते रील्सच्या मार्फत तुझ्या प्रेक्षकांपर्यंत, तुझ्या ऑडियन्सपर्यंत पोहोचावं हे तुला का वाटलं किंवा का सुचलं? मला असं वाटतं की इंस्टाग्राम, सोशल मीडिया हे नॉलेजसाठीच लोक जास्त वापरतात. बरोबर आहे. म्हणजे ज्यांना कळतं की हां मला सोशल मीडियावरती नॉलेज मिळतं आणि मग मला असं वाटतं की माझ्याकडे जे नॉलेज आहे मी थोडंसं फ्री ऑफ नॉलेजसुद्धा द्यावं जेणेकरून लोक मला फॉलो करतील. बरोबर. त्यामध्ये थोडंसं माझं हे आहे, मी त्यासाठी खूप जास्त देते, खूप जास्त मेहनत करून मी माझं जे मत आहे ते सांगते आणि त्यासाठी थोडंसं फॉलो करू शकतात लोक आणि फॉलो तर करतातच पण इन्स्पायर सुद्धा होतात आणि मला खूप सारे DMs येत असतात. आणि तुझे एकंदरीत फॉलोअर्स बघून खूप लोक तुला हे फॉलो करतात. जवळपास 4.5 लाखांचा टप्पा ऑलरेडी गाठलेला आहे. प्लस तुझं PhDचं पण एक अकाउंट आहे आय थिंक आणि त्याच्यातही ऑलमोस्ट 60K तुझा फॉलोअर्सचा तो टप्पा झाला आणि ते 60K यामुळेच झालेत की मी जसं मेकअप नॉलेज देणं स्टार्ट केलं ना माझ्या PhD अकाउंटवर, ते 6 महिन्यात माझे 60,000 फॉलोअर्स नाही एक फॅमिलीच झाली आहे. आणि हा जो काही फॉलोअर्सचा टप्पा आहे हा गाठणं फार कठीण असतं इन्स्टा सारख्या माध्यम प्लॅटफॉर्मवर. तर मग हे म्हणजे तो कसा होता प्रवास? माझ्यासाठी सिंपल आहे. मला फक्त येतं हसत राहा आणि नॉलेज देत राहा. कारण जिथे आपल्याला नॉलेज मिळते आणि फ्री ऑफ नॉलेज तिथे सगळेच उपस्थित असतात. आणि हेच म्हणजे मला असं वाटतं की मी ॲज अ इन्फ्लुएन्सर सुद्धा लोक मला बघतात आणि मग मी काहीतरी नवीन स्टार्ट केले त्या हेतूने सुद्धा वुमेन्स जास्त या PhDच्या पेजवरती इन्व्हॉल्व्ह आहेत. बरोबर. म्हणजे आपण काहीतरी देतोय हे जास्त महत्वाचं आणि ते चांगलं कंटेंट आपण देतोय. आणि या सगळ्या तुझ्या प्रवासाला घेऊन तुला छान 2 अवॉर्ड्स पण मिळाले. तर त्या अवॉर्ड्सबद्दल आम्हाला जाणून घ्यायची फार उत्सुकता, कारण एक अवॉर्ड तुला अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या हस्ते मिळालं आणि दुसरं आफताब शिवदासन यांच्या हस्ते मिळालं. तर त्याच्याबद्दल आम्हाला जाणून घ्यायचं. अवॉर्ड्स मला लहानपणापासून मिळत आलेत, सो मला तो आनंद तर आहेच, पण जास्त करून मला PhDला खूप जास्त प्रमाणात हे मिळतं, रिस्पॉन्स मिळतोय, तो आनंद खूप वेगळा आहे. कारण अवॉर्ड्स ठीक आहे पण हे महत्वाचं आहे जास्त की मला माझे स्टुडंट्स मिळत आहेत, मला माझ्याकडे लोक शिकायला येत आहेत. अवॉर्ड्सने तर मला खूप भारी वाटतंच आहे. माझ्या फॅमिलीला, मोस्ट ऑफ माझ्या मम्माला आणि पप्पा असते तर पप्पांना सुद्धा खूप आनंद झाला असता की माझ्या मुलीला अवॉर्ड मिळतात. पण त्यांना आनंद होतच असेल नो डाऊट त्यांच्या मुलीची इतकी सगळी प्रगती बघून. इन्स्टावर बिझनेससाठी कंटेंट क्रिएट करणं ॲज अ डिजिटल कंटेंट क्रिएटर म्हणून तुला हे कितपत महत्त्वाचं आणि कितपत गरजेचं वाटतंय? तर सोशल मीडिया खूप धावपळीचा आहेच आणि येस ऑफकोर्स गरजेचं आहे, कारण मी जे काही चालू केलंय
ते सोशल मीडियाच्या जोरावरच चालू केलंय. आय मीन मला आता जे काही स्टुडंट्स मिळत आहेत किंवा मला जो काही चांगला रिस्पॉन्स मिळतो किंवा मला प्रियंका दिवटे या व्यक्तीला कोणी ओळखतंय तर ते सोशल मीडियावरून, आणि ते मी थांबवू शकत नाही. आणि ते मला असं वाटतं की मीच नाही तर खूप जणांचं एक लाईफ जे असतं ना ते थोडंसं चेंज झालंय सोशल मीडियामुळे. आणि काहीतरी कॉन्टेंट पोस्ट करत राहणं हे कामच आहे माझं आणि माझी आवड आहे. मोस्ट ऑफ माझी आवड आहे आणि त्या कंटेंट मधून सतत काहीतरी देत राहणं. येस, रील केल्याशिवाय माझा दिवस जात नाही आणि रील पोस्ट केल्याशिवाय सुद्धा मी राहत नाही. आणि ह्या सगळ्या दरम्यान तू मेकअप शिकवतेस, रील्स करते, मग हा सगळा वेळ कसा मॅनेज होतोय आणि सतत हसतही राहतेस छान? काय एक जागा मिळाली, स्टुडिओ मिळालाय आणि लाईट्स आहे, सब आहे, कॅमेरा आहे. तर मला असं वाटतं की आता सगळं आहे ना. जेव्हा काही नव्हतं तेव्हा सुद्धा मी व्हिडिओज करत होते वेळेत वेळ काढून. एक वेळ अशी आलेली की मी इतकी व्हिडिओज करत होती रिंग लाईटमुळे मी चक्कर येऊन पडलेली किचनमध्ये. सो ही सुद्धा वेळ होती. आणि आता जेव्हा सगळं माझ्याकडे साधन आहे तर मी त्याचा उपयोग का नाही करून घेऊ. तर स्टुडिओ नंतर थोडासा वेळ थांबून किंवा कधीतरी शूट्स वगैरे असतं ना स्टुडंट्सचे वगैरे पोर्टफोलिओ शूट्स, तेव्हा मग मी मौके पे चौका मार देते आणि माझं सुद्धा शूट करून घेते. क्या बात आहे. आणि सगळ्यात एक छान गोष्ट मला आवडली ती म्हणजे तुला मराठी मुलगी असण्याचा खूप अभिमान आहे आणि तुझ्या अनेक रील्समधून ते मी पाहिलेलं आहे किंवा तुझी बोलायची पद्धत, म्हणजे तुला असं कुठेही कधी वाटलं नाही का की आपण ह्या इंडस्ट्रीत येतोय मेकअपच्या, जी कुठेतरी बॉलिवूड म्हण किंवा मराठी इंडस्ट्रीशी, फिल्म इंडस्ट्रीशी आता कनेक्टेड असणार आहे तुझं काम, तर मग आपल्यात काहीतरी वेगळा बदल करावा. म्हणजे जनरली काही जण ते करतात, तर पण नाही, म्हणजे तुझ्या सगळ्या रील्समध्ये तू मराठीच बोलतेस किंवा तोच कंटेंट जास्त तू पोहोचवतेस. हो, कधीतरी मला असं वाटतं की मी हिंदी कॉन्टेंट पण पोस्ट करावे, पण जसं मराठी पब्लिकने मला वरती आणलंय, म्हणजे मराठी बोलून बोलूनच मी इतकी फेममध्ये आली आहे. आणि मला असं वाटतं की मला मराठी बोलायला खूप आवडतं, मी खूप सुंदर मराठी बोलते सुद्धा. आणि ते स्पष्ट होतं, ते कनेक्ट होतं लोकांची. आपली माणसं, मुंबई, पुणे, हे सगळी आपली माणसं होतात ना, की मराठी मुलगी आहे, तिला आपण वरती नेऊया. तर म्हणून मला असं वाटतं की येस, मराठी असण्याचा मला खूप अभिमान आहे. तुझं एक रील होतं ज्याच्यामध्ये मी असं पाहिलं होतं की जेव्हा तू हा PhDचा प्रोजेक्ट अनाऊन्स नव्हता केला आणि जेव्हा तो तू अनाऊन्स केला तेव्हा एक रील असं केलं होतंस की ज्या मुलीकडे मेकअप शिकायला पैसे नव्हते ती आज स्वतःचं इन्स्टिट्यूट उघडतीये, आणि तो खूप टचिंग वाटला. म्हणजे तो मलाही असं अंगावर शहारे आले ते तो व्हिडिओ बघून. तर काय ती स्टोरी, म्हणजे ती खरंच इंटरेस्टिंगली आम्हाला ती ऐकायची आहे, कारण तो एक तुझा प्रवास आहे आणि तो एक स्ट्रगल आहे तुझा इथपर्यंत येण्याचा. नक्कीच. जेव्हा मी मनात आणलेलं ना की मला मेकअप शिकायचं आहे, तेव्हा माझ्याकडे खरंच मेकअप क्लाससाठी पैसे नव्हते. आणि आता मी मेकअप शिकून हे सगळं स्ट्रगल करून माझा स्वतःचा स्टुडिओ, लालबाग मुंबई ही अशी जागा आहे ना, इथे रेंटवरती घर किंवा एखादा स्टुडिओ, एखादी जागा घेणं खूप कठीण असतं. आणि जी प्रियंका आधी 2 वर्ष आधी जिची 2 महिन्याची सॅलरी जितकी होत होती ना, ड्रॉइंग क्लास घ्यायचे मी, ती तेवढी जी इन्कम होती ना माझी, ती आता तेवढं रेंट देते. आणि त्यामध्ये लोकांना काम सुद्धा, आय मीन माझ्याकडे 3 जण आहेत जे माझे हेल्पिंग हँड्स आहेत. सो ती कोणाला तरी सॅलरी पण देते आणि ती रेंटने हे सुद्धा करते. सो हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट. आणि मी नेहमी बोलते की जर मी हे करू शकते, त्या रीलमध्ये मी हेही बोलले, तर कोणीही करू शकतं. नक्कीच. म्हणजे खरं तर आपल्यामध्ये पॉझिटिव्हिटी असेल तर आपण काहीही गाठू शकतो, कुठलंही शिखर आपण गाठू शकतो. बाबा नाही आहे जसं तू सांगितलंस, ते एक कुठेतरी ते एक इमोशनल हे आहे तुझं, नो डाऊट. पण आईचं सुद्धा, आईसोबतचं एक मी रील पाहिलं की आई आपल्यासाठी आयुष्यभर खूप काही करते, तर मी तिच्यासाठी हे इतकंच. पण तुझा इतका सगळा मोठा प्रवास आणि जे काही तू क्लास घेत होती आणि त्या सगळ्या स्ट्रगलमधून आत्ता तू जिथे आहेस, तो सगळा प्रवास पाहताना आईला काय वाटतं तुझ्या? मम्मा हॅपी आहे. आणि ती अशी आहे, म्हणजे तिचं असं नाही आहे की माझी मुलगी इतकं सगळं करते. तिला वाटतंय, ऑफकोर्स तिचा एक सॉफ्ट कॉर्नर आहे त्याचा, पण आधीपासूनच मी ह्याच्यात आहे की मी जे काही करते ना मला सक्सेस मिळतं. आणि पप्पा नेहमी बोलायचं ॲक्च्युली की तू खूप नशीबवान आहेस. आणि त्याच ह्याच्याने मी हे करते. आणि मम्माचं सांगितलं तर मम्माला आनंद होतोच आहे की जे काही करते तू कर. तिचं असं नाही की तू हे नको करूस, हे झालं तर असं होईल, हे झालं तर असं होईल, असं असतं ना, काही पॅरेंट्स आपल्याला थांबवतात. पण त्यांचं नाहीये की तू कर, जे तू करतेस ना ते तुला, त्यांचं असं आहे की तुलाच कळेल, तुला वेळच सांगेल की
तुझ्यासाठी काय चांगलं आहे काय वाईट आहे. म्हणजे तुझ्याच अनुभवांमधून तू शिक असं आई बाबांचं म्हणणं तुझ्या राहिलं आहे नेहमीच. आणि तू इतकी पॉझिटिव्ह आहेस, म्हणजे आता तू इथे बसलीस ते वाईब्स मला जाणवतात त्या पॉझिटिव्हिटीचे. तर हे जे सोशल व्हॅल्यूज शिकवणं किंवा मोटिवेशनल स्पीकिंग मुलांना जे तुझे स्टुडंट्स आहेत त्यांना देणं, इतक्या लहान वयात हे कसं सुचतंय किंवा हे कसं का करावं असं वाटतंय तुला? ते होऊन जातं ॲक्च्युली. आधीपासूनच खूप लाईक 4-5 वर्ष आधीपासून मी याच्यात आली आहे, झोनमध्ये आली आहे. मोटिवेशन रात्री झोपताना ना मोटिवेशनल व्हिडिओ बघूनच झोपायचं असं. म्हणजे मोस्ट ऑफ यूट्यूब यूज करायची मी, सोशल मीडिया बाकीचं नाही यूज करायची, पण यूट्यूबवरती एखादा मोटिवेशनल व्हिडिओ बघून आरामात झोपायचं असं होतं. आणि पप्पा नेहमी मोटिवेट करत राहायचे, म्हणजे काही ना काही चालूच असायचं नेहमी. एक पॉझिटिव्ह वातावरण छान घरामध्ये होतंच तुझ्या. आज आपल्या लोकशाही मराठीच्या जितक्या मैत्रिणी, ज्या महिला वर्ग असणार आहे प्रेक्षकांमधला, तो तुझा जो हा इंटरव्ह्यू आहे तो फार मन लावून ऐकणार आहे. कारण तू एक मेकअप प्रोफेशनल आहे. आत्ता जर आपण पाहिलं, आत्ताची सगळी लाईफस्टाईल किंवा आपण जे काही आयुष्य जगतोय त्याच्यात मेकअपबद्दल भयंकर अवेअरनेस स्त्री वर्गात हा झालेला आहे. आणि फक्त स्त्रियांमध्येच नाही तर अनेक पुरुष देखील खूप चांगले चांगले मेकअप प्रोफेशनल्स आहेत. तर तू आज आपल्या मैत्रिणींना काय सल्ला देशील की डेली जे रुटीन असतं तुमचं स्किन केअर रुटीन ते कसं ठेवावं आणि मिनिमल मेकअप ठेवून कसं सुंदर दिसावं, काय सांगशील? नक्कीच. सगळ्यात आधी तर चांगलं खावं, चांगलं पोषण द्यावं आपल्या बॉडीला आणि हायड्रेटेड राहावं, ते गरजेचं आहे. त्वचेसाठी पाणी आणि ज्यूस, फ्रूट्स हे खूप गरजेचं आहे. येस, मीही खूप अनहेल्दी फूड्स खाते असं नाही, पण मी बॅलन्स करते माझ्यासुद्धा जे रुटीन आहे माझं खाण्यापिण्याचं. आणि सकाळी उठल्या टोनिंग करणं, मॉइश्चरायझर यूज करणं, सनस्क्रीन यूज करणं हे खूप गरजेचं आहे आत्ताच्या पॉल्युशनमध्ये. तर तुम्ही नक्कीच तुमच्या स्किन केअर रुटीनमध्ये टोनिंग, मॉइश्चरायझिंग आणि सनस्क्रीन ॲड करा असं मी सांगेन. बाकी सगळं मेकअप तर ठीक आहे, छोटे मोठे प्रोडक्ट्स तुम्ही यूज करू शकता, पण डेलीसाठी एखादं छान रुटीन तुम्ही करू शकता. आणि अजून एखादी छोटीशी टिप आपल्या मैत्रिणींसाठी त्यांना म्हणजे डेली ह्याच्यामध्ये फार उपयोगी पडेल अशी? येस, लक्षात राहील अशी. येस. माझं एक सबलाईन आहे PhDचं, युअर सक्सेस इज इन युअर थॉट्स. म्हणजे तुमच्या विचारांमध्ये तुमचा सक्सेस आहे. आपण विचार करतो ना, माझ्याशी हे नाही होणार, ते कधीच नाही होणार. तुमचे विचार चांगले ठेवा, तुमचं सक्सेस चांगलं होईल. खूपच छान. म्हणजे हे खूप पॉझिटिव्ह आहे. तुमच्या विचारांमध्ये तुमचं सक्सेस. येस. आणि तू या प्लॅटफॉर्मवर आलीस, आमच्याशी इतक्या छान पॉझिटिव्ह गप्पा मारल्यास त्यासाठी तुझे मनापासून आभार. थँक्यू. आणि जसं आता आपल्याला प्रियंकाने सांगितलं की तुमच्यातली जी पॉझिटिव्हिटी असते तीच नेहमीच तुमच्या चेहऱ्यावर झळकत असते आणि त्यांनीच तुम्ही खूप जास्त सुंदर दिसता. मेकअप ही सेकंडरी गोष्ट आली, तीही फार महत्त्वाची आहे, पण त्याच्यासोबत ज्या आपल्याला प्रियंकाने गोष्टी सांगितल्या त्या जास्त महत्त्वाच्या आहेत. आज आपण सोशल स्टारमध्ये इथेच थांबणार आहोत. आपण पुन्हा भेटणार आहोत एका नवीन आपल्या गेस्टसह. तोपर्यंत नमस्कार.